ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक मासाचा तिसरा दिवस. आज आपण बघणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय तिसरा. हा अध्याय पठण किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. श्री अधिक मास महात्म्य अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. प्रथम गजांनास वंदून करू शारदेचे स्तवन, कुलदेवतेचे करीत स्मरण, धरिले चरण सद्गुरूंचे. बृहन्नारदीय पुराणात अधिक मासाचा जन्मवृत्तांत. सांगती नारायण साध्यंत त्या ब्रह्मपुत्रासी, सूत म्हणती ऋषीवरासी, जैसे मी ऐकले त्या कथानकासी, तेच आता मी तुम्हाला सांगतो अवधान देईगा. कौरव पांडवांच्या मध्ये झाला द्यूत खेळाचा प्रकार भला, तोची पांडवांना भोवला गेले राज्य संपत्ती. धर्मराजे त्या द्यूत खेळात राखिले नाही भान चित्तात, सर्वस्व लावले अविचारी होत, घात तेथेच झाला. दुष्ट पापी तो दुर्योधन, शकुनी मामा दुःशासन, यांनी पतिव्रतेचे वस्त्रहरण केले राजसभेत. द्रौपदी ती द्रुपद दुहिता, 5 पांडवांची पत्नी पतिव्रता, तीही पांडव पाणी हरता ओढली तिला सभेत. तिचे करण्या वस्त्रहरण जेव्हा सरसावे दुःशासन, तेव्हा तिने टाहू फोडून आठविला तो श्रीहरी. ती म्हणे का सख्या केशवा, धावत येगा माधवा, हाक बहिणीची एकूण ते धवा. धावला कृष्ण मुरारे, केश धरून निरीहासडी, पतिव्रतेवर आली कठीण घडी. तेव्हा कृष्ण केले तातडी, लज्जा रक्षण करण्याची. वस्त्रांवरती वस्त्रे अनेक, पूर्वीत राहिला यदुनायक. तो श्रीहरी भक्त रक्षक, पाहती लोक आश्चर्य. पतिव्रतेचे लज्जा रक्षण जरी करीतो कृष्ण भगवान, तरी प्राक्तनाचे भोग दारुण आले पांडवा भोगावया. द्युती राज्य बसले घालवून, 12 वर्षाचा वनवास बांधून, घेतला त्यांनी दुर्दैवान आपुलिया गाठीला. जाता राज्य अधिकार हाती, आले भिक्षा पात्र शेवटी. वाट धरली काम्य कवनी ती, आले निवासा कारणे. असो जे का भोगणे आले, तेही त्यांनी स्वीकारिले. दोष नाही कोणा दिदले, देव अथवा दैवास. जरी पांडव राहती वनांत, शांत प्रसन्न त्यांचे चित्त. जो तो आपला स्वधर्म पाळत, राहत होते आनंदी. परिशल्य ते त्यांचे म्हणे, कुबे आपण राजे असूनी, काहे ऐसे राणी वनी. फिरणे आले प्रारब्धा, द्रौपदीचा बंधू नारायण, द्वारकेचा श्री भगवान. अर्जुन सखा श्रीकृष्ण, पाठी राखा तयांचा. एके दिनी तो अवचित भेटाया त्या पांडवांप्रत, येता त्या काम्यक वनात हर्ष झाला युधिष्ठिरा. पांडव झाले अतिहर्षित, पाहून या कृष्णास दारात. लगबगे करती स्वागत, सानंद ते श्रीहरीचे. पुढे येत भीम अर्जुन, गोविंदाचे स्वागत करून. पाद्यपूजा त्याची करून, अति आदरे पूजिती. निज भक्तांशी पाहून कष्टी, दुर्योधनाचे आठवून कपट नीती. ज्याने द्यूत खेळात अनिती, केले छल कपटास. राज्य पांडवाचे त्याने हडपिले, पत्नीस त्यांच्या ते विटंबिले. दुष्कृत्य कौरवांनी केले, वैर साधित पांडवांशी. याचा कोप श्रीहरी चित्ता, अनावरित झाला असता. क्रोधायमान पाहून यदुनाथा, अर्जुन मनी घाबरला. सीता विरही श्रीरामापरी, श्रीकृष्ण क्रोधित झाला भारी. वाटे आता हाच सत्वरी, त्रैलोक्य सारे जाळील. तव अर्जुन पुढे जाहला, कर जोडून काय बोलला. देवा क्रोध नाही भला, हे तर प्राप्तन आमचे, आमचेच कर्म आम्हा लागे. आले भोगन हे अभागी, आम्ही उगा का भावे रागी. सांगा बरे कोणावर, तू हे नको आम्हा कारणी. राग धरूस कोणाचा मनी, क्रोधायमान तू होऊनी, नको घडवूस उत्पात. कारण तूच जगाचा आधार, जे जंगम आणिक स्थावर, निर्माण केले तू चराचर. रक्षक तू त्यांचा, तूच कोप मनी धरला, तरी बाधा येईल नावाला. आम्हा कारणे या जगताला, नको माधवा शासन करू. त्यापेक्षा आम्हा काही सांग उपाय ऐसा काही, जेणे आचरता नाही दुःख दैन्य राहणार. जेणे फिरून गत भाग्यासी, प्राप्त होईल ते आम्हास. ऐसे व्रत उपासना खाशी, सांगावी ती आम्हास.
विपत्ती काळ तो भोगत असता, पाहून त्यांची स्थिर अवस्था. हर्ष झाला श्रीहरी चित्ता, म्हणे धन्य तुम्ही खरे. क्षणभरी करुणी मनी चिंतन, मग काय बोलेला भगवान. सांगतो उपाय तुम्हा लागून, सुख सौख्य तो देणार. व्रताचरण जरी अधिक मासाचे, तुम्ही कराल आचरण त्याचे. तरी परतोनी भाग्याचे, धनी व्हाल या जगी. पाप ताप दुःख दैन्य, जया आचरणी दूर जाय. पुरुषोत्तम मास सर्व मान, का जाहला मद कृपे. तव युधिष्ठरी करी प्रश्नासी, हा कोणता मास या नावासी. एकिले केवळ 12 नावांसी, हा 13वा कोण. तेव्हा श्रीकृष्ण भगवान सांगे पांडवा लागून, अधिक मासाचे का निर्माण 3 वर्षांनी होत असे. कालगणना या पृथ्वीवरची, गती धरून चंद्र सूर्याची. सौरचंद्र वर्ष येसी, नावे असती तयास. सौर वर्ष आणि चंद्रवर्ष फरक दोहींत 10 दिवस. पडतो जो प्रत्येक वर्षात, हेची प्रमुख कारण. हा फरक 3 वर्षांनी भरून काढा ह्या कारण. अधिक मासाची केली योजना शास्त्रकार ज्ञात्यांनी. चैत्रापासून फाल्गुन मासाला आहेत देवता प्रत्येकाला. परी या अधिक मासाला ना देव ना सन्मान. प्रत्येक 3 त्या वर्षांनी हा अधिक मास येतो फिरून. त्या ते मलमास ऐसे म्हणून निषिद्ध मानती सकल जन. मंगल कार्य या मासात कोणीही ना ती करीत. खिन्न मने तो दुःखित, शरण आला मज लागे. वैकुंठी येऊनी त्याने, धरिले चरण शरण भावाने. काय बोले दिनवाने, मज कोणी न स्वीकारते. देवा तुझसी आलो शरण, तूच करी माझे उद्धरण. तुझे नाम पतित पावन, सार्थ आता करी बागा. तयाची पाहून दीन अवस्था, दया उपजली माझे चित्ता. मी त्यास जवळ घेता, पावे चित्ती समाधान. ब्रहण नारद पुराणाचा 3रा अध्याय महात्म्याचा. मलमाचा आगमन वैकुंठीचा, आहे इथे निवेदिला. आता श्रीहरी काय करील, कोणते वरदान त्या देईल. तो कथा भाग पुढे येईल 4थ्या अध्यायी उत्तम. तो तेथ करू श्रवण, कळेल अधिकाचे महिमान. केसे पुरुषोत्तम नाव पावन, लाभले ते ऐकूया. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेच. 3रा अध्याय हरिचरणांच, प्रेम भावे समर्पितो. आता या अधिक मासामधील 3रा अध्यायाचे आपण मराठी भावार्थ बघूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 3. अधिक मासाची वैकुंठी श्रीहरीशी भेट. सूत सांगतात की सुजन हो, त्या द्यूत खेळात धर्मराजाने आपले सर्वस्व गमावले. इतकेच नाही तर दृष्ट पापी दुर्योधन, शकुनी मामा, दुःशासन यांनी द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा भर राजसभेत प्रयत्न केला. तेव्हा कृष्णाने एक विलक्षण असे लाघव केले. त्याने तिला भर सभेत एकावर एक अशी इतकी वस्त्रे पुरवली की ते दृष्ट वस्त्रे ओढून दमले. पण पतिव्रतेचे लज्जारक्षण हे झालेच. द्रौपदीच्या एका विलक्षण भक्तीच्या शक्तीचे ते प्रदर्शन साऱ्यांचे डोळे दिपवून गेले. पतिव्रतेचे लज्जारक्षण हे जरी त्या भगवंताने केले, तरी भिक्षापात्र हातात घेऊन काम्यका वनाची वाट धरण्याची त्याच्यावर आलेली वेळ मात्र चुकली नाही. असो, एके दिवशी कृष्णास अचानक आपल्याकडे आलेले पाहून 5 पांडव अतिहर्षित झाले. त्यांनी गोविंदाचे स्वागत करून त्याची पाद्यपूजा केली. तेव्हा त्या आपल्या भक्तांना तसे कष्टी पाहून, दुर्योधनाची कपट नीती आठवून, कौरवाने द्यूत खेळात केलेली अनिती छल कपट हे आठवून त्या भक्त सख्या श्रीहरीस मोठा कोप आला. आता त्याच्या क्रोधाने सारे विश्वच जळून जाते की काय, अशी अर्जुनास भीती वाटू लागली. त्याने श्रीकृष्णास प्रार्थना करून तो क्रोध आवरायला लावला. अर्जुन म्हणाला, कृष्णा, त्यापेक्षा तू आम्हाला असे काहीतरी सांग, अशी एखादी साधना उपासना मार्ग सांग की जेणेकरून आम्हा आमचे गतराज्य वैभव अधिकार हा परत मिळेल. तेव्हा कृष्ण त्यांना म्हणाला की तुम्ही जर पुरुषोत्तम मासाची व्रत उपासना कराल तर निश्चितच त्या पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हास तुमचे राज्य वैभव सन्मान परत मिळेल. त्यावर पांडवांनी हा पुरुषोत्तम मास कोण, तो केव्हा येतो, त्याचे प्रयोजन काय हे सांगण्याची विनंती केली. तेव्हा श्रीकृष्णाने त्या मासाची उत्पत्ती, त्याचे कारण, त्याची लोकांनी केलेली अस्वीकृती हा भाग सांगितला. तसेच आपला उद्धार व्हावा म्हणून तो मलमास वैकुंठात विष्णू भगवंताकडे गेला हे सुद्धा सांगितले. इथे अधिक मासाचे वैकुंठ लोकी गमन नावाचा ब्रहण नारदीय पुराण संमत अशा अधिक मास महात्म्याचा 3रा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.